सर, आपले जे माजी खासदार आहेत हरिश्चंद्र चव्हाण, ते आता सध्या नाराजगी आहे पक्षावरती, त्याची नाराजगी दूर करण्यात येईल का त्या काळात? बघा, राजकीय पक्ष म्हटला की काही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, त्यांची काही इच्छा आकांक्षा असते. हे जरी खरं असलं तरी त्यांची नाराजी आम्ही निश्चितपणानं दूर करू, त्यांना भेटू. भारतीताईसुद्धा त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. आमचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, हे देखील त्यांच्याशी संपर्कात आहेत. आणि मला 100% खात्री आहे की माननीय हरिश्चंद्रजी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पार्टीचं, माननीय मोदीजींचं काम करतील. काही तालुक्यांमध्ये जे आपले महायुतीचे घटक पक्ष आहेत ते पाहिजे त्या पद्धतीने प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी होताना दिसत नाही. काही तुम्ही थोडे दिवस बघा, मी देखील आता पुढच्या टप्प्यामध्ये लगेच एकदा आमची उमेदवारी अर्ज भरला की आमचा तो प्रवास होईल आणि सर्व महायुतीतील घटक मित्र सर्व जोमाने काम करतील. मोदीजींसाठी सगळ्यांना या ठिकाणी काम करायचं आहे. तशा प्रकारच्या सूचना देखील माननीय शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा यांच्या आहेत. आणि 100% सर्व आमचे महायुतीतील घटक पक्ष, मित्र पक्ष, आमदार सर्व काम करतात. संविधानासंदर्भात वावडे उठवल्या जात आहेत. हे बघा, हे सातत्यानं निवडणूक आली की विरोधी पक्षाला एकच काम आहे, हे संविधान बदलतील, हे आरक्षण काढतील. परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी कोणी बदलू शकत नाही. स्वतः काँग्रेसनं 100 वेळापेक्षा जास्त वेळा या ठिकाणी संविधानामध्ये बदल केलेला आहे. मात्र माननीय मोदीजींनी सांगितलं आहे की मोदीजी है तब तक संविधान में कोई बदल नहीं होगा. हे प्रचार खोटा करू नये. नाफेड असेल, NCCF असेल, खरेदी करते तर ती खरेदी करू द्यावी. आपल्याला काय अडचणी असतील तर त्या विचारा, लोकशाहीच्या मार्गाने विचारा. परंतु चुकीच्या पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. कारण आमच्या नेत्यांनीच आम्हाला जे संस्कार दिले, न खाऊंगा न खाणे दूंगा, जेव्हा पंत